नमस्कार. मी प्राध्यापक यशोधन सोमण. कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगतर्फे ऑर्गनाईज केलेले वेद इंजिनिअरिंगच्या या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राला आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी, पालक आणि इतर प्रेक्षक या कार्यक्रमामार्फत इंजिनिअरिंगच्या दिशा, इंजिनिअरिंगचे वेगळी बॅकग्राऊंड आणि इंजिनिअरिंगमध्ये असलेले भविष्य या विषयात माहिती जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. मागच्या सत्रामध्ये आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्या ब्रँचमधल्या भविष्यातील संधी आणि रोजगारांच्या संधी या संदर्भात 2 तज्ज्ञ लोकांना प्राचारित केलं होतं. आजच्या सत्रामध्ये दुसरी महत्त्वाची ब्रँच म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि त्याच्या अलाइड ब्रँचेस या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपण इथे जमले आहोत. जसं मी तुम्हाला म्हणलं की या कार्यक्रमासाठी कुठलाही काउन्सिलर किंवा अकॅडमिशियन बोलवण्यापेक्षा सुद्धा ज्या व्यक्तींनी इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे, 20 ते 25 वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि ज्याला पुढच्या 25 वर्षाकडे बघायची एक दृष्टी आहे, अशा माणसाकडनं जर आपण ह्या वाटा समजून घेतल्या आणि त्याच्यात असणारे खाचखळग्याबद्दलची माहिती घेतली, तर त्या माहितीचा उपयोग करून तुमचं चांगलं डिसिजन मेकिंग होईल. आणि याच ऑब्जेक्टिव्हला हाती धरून आम्ही आजचे जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांना प्राचारण केलं आहे. आपले पहिले तज्ज्ञ आहेत ते डॉक्टर रवींद्र उडगीकर सर, नमस्कार. आणि दुसऱ्या तज्ज्ञ जे आहेत ते आपल्या राखी देशपांडे मॅडम, नमस्कार. सर्वात प्रथम मी रवींद्र उडगीकर सरांचा उल्लेख करून देतो. रवींद्र उडगीकर सर म्हणण्याच्या ऐवजी मी त्यांना डॉक्टर रवींद्र उडगीकर म्हणतो. सुरुवात त्यांची BE इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अशीच केली. त्याच्यानंतर ह्याच्यातच पोस्ट ग्रॅज्युएशन करून पण डॉक्टरेट मात्र त्यांनी मॅनेजमेंटमध्ये मिळवली. 35 वर्षाच्या अनुभवात त्यांनी प्राज इंडस्ट्रीत आता ते व्हाईस प्रेसिडेंट आहेत. पण त्याच्या आधी त्यांनी सुझलॉन, स्टरलाइट कम्युनिकेशन, टाटा हनीवेल अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आणि ते सुद्धा भारतात नाही पण भारताबाहेर सुद्धा वेगवेगळा अनुभव घेतलेला आहे. तर अशा व्यक्तीचं मी परत एकदा स्वागत करतो. ह्याचबरोबर आपल्याकडे दुसऱ्या ज्या तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्या माननीय राखी देशपांडे मॅडम. राखी देशपांडे मॅडम यांचा अनुभव गेले 20 वर्षाचा आहे. हा अनुभव त्यांचा HR रिलेटेड म्हणजे टॅलेंट ॲक्विजिशन या सेक्टरमध्ये आहे. IBM सारख्या मोठ्या कंपनीमध्ये त्यांनी 15 वर्ष काम करून आत्ता त्या झोरियन टेक्नॉलॉजी नावाची कंपनी, ज्या कंपनीमध्ये 5,000 लोक काम करतात, अशा कंपनीच्या त्या हेड HR म्हणून काम करतात. तर दोन्ही मान्यवरांचं परत एकदा शालाका फाउंडेशनतर्फे स्वागत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजे ही ब्रँच मला खूप ज्याला आपण असं म्हणतो, या ब्रँचनी प्रचंड कामगिरी करून दाखवली की आणि ह्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये मला पूर्वी आठवते ह्या ब्रँचकडे प्रचंड क्रेज असायची. तर रवींद्र सर, तुम्ही ह्या कॅनव्हासबद्दल काय सांगाल की इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंडस्ट्री म्हणजे नक्की काय, आणि थोडासा रेफरन्स याचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ह्याच्यात डिफरन्सिएशन काय? मला आठवतंय 80च्या दशकामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचचा उदय होऊ लागला होता. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल या मूलभूत किंवा मदर डिसिप्लिन्स म्हणून जाणल्या जातात. इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन हे तेव्हा त्याचं एक ऑफशूट म्हणून नावरूपाला यायला लागलं होतं. जेव्हा आम्ही इंजिनिअरिंग केलं 1990 साली, तेव्हा त्याचा उदय होत होता आणि खूपच जसं आपण म्हणलात क्रेज तशी तेव्हा होती. आणि लास्ट 2-3 दशकांमध्ये या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशननी खूपच मोठी प्रगती करून दाखवली. त्याचा जर का मांडणी करायची झाली तर मी साधारण 3 ते 4 सेगमेंट्स किंवा भागांमध्ये त्याची मांडणी करीन. पहिला भाग आहे तो कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, की आपण जे काय आपल्या घरात इलेक्ट्रिकल गॅजेट्स, व्हाईट गुड्स वापरतो त्याला आपण कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स म्हणतो. जे कन्झ्युम करतात ते, की ज्याच्यामध्ये LG, सॅमसंग यासारख्या कंपनीज खूपच प्रचलित आहेत. दुसरा जो आहे तो इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, की ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीजना लागणारं इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर, की DCS म्हणू किंवा स्केडा सिस्टम्स ह्याचा अंतर्भूत याचा हे येतात. त्याच्यामध्ये जॉन्सन कंट्रोल्स, हनीवेल यासारख्या रिनाऊंड कंपन्यांचा समावेश होतो. तिसरा जो भाग आहे तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर्स या क्षेत्रामध्ये आहे, की ज्याच्यात आपण आता पाहतोय बऱ्याचशा कंपन्या की IBM, हेल्मेट पॅकार्ड, डेल या कार्यरत आहेत. तिथे पण खूपच इलेक्ट्रॉनिक्स सर्किट बोर्ड्स आणि त्याच्या सामुग्रीची जरूर असते. आणि चौथं क्षेत्र आहे कम्युनिकेशन्स किंवा टेलिकम्युनिकेशन्स, की ज्याच्यात सिस्को सारख्या नावाजलेल्या कंपन्या आहेत.
तर ह्या 4 क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात केला जातो. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक्सची ओळख ही कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स पुरती मर्यादित समजली जायची, परंतु आता खऱ्या स्वरूपात की टेलिकम्युनिकेशन सेक्टर किंवा IT सेक्टरनी फार मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे, तिथे इलेक्ट्रॉनिक्सचा वापर खूप आपल्याला समजला जातो. तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हे असं शास्त्र आहे की आता त्याची जागा 3 मदर डिसिप्लिन्स बरोबर एक मदर डिसिप्लिन म्हणून झालेली आहे. तर मॅडम, तुम्हाला HR या दृष्टीने असा प्रश्न विचारतो की आमचा विद्यार्थी आता 12वी पास झालेला आहे, तर त्याच्या पालकांना जर समजा त्याला इलेक्ट्रॉनिक्समध्ये ॲडमिशन घ्यायची इच्छा असेल, तर त्याला कुठल्या गोष्टींची, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, जसं आम्ही म्हणतो मेकॅनिकल तुला घ्यायचं असेल तर तुला थोडीशी यंत्राची माहिती पाहिजे, तसं इलेक्ट्रॉनिक्स घेण्यासाठी त्याला कुठल्या पद्धतीची कुशलता असावी, असं काही सांगू शकाल का? हो. तर इलेक्ट्रॉनिक ENTC ही जर ब्रांच घ्यायची असेल इंजिनिअरिंगची, तर आय थिंक काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप मूलभूत तुमच्या स्वभावात आणि आवडीच्या असायला पाहिजेत. एक आहे फंडामेंटल मॅथमॅटिक्स, कारण त्याच्यामुळे कोणत्याही इंजिनिअरिंग क्षेत्राचा आणि स्पेशली ENTCमध्ये त्याचा बेस तयार होतो. तुम्हाला गणिताची आवड पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये चांगला हात तुमचा असला पाहिजे. आणि हे सगळं असताना जर तुम्हाला त्या विषयाची टेक्नॉलॉजीची असल्याची आवड नसेल, तर ते कोपअप करणं खूप अवघड जातं. तर ती टेक्नॉलॉजीची मूलभूत आवड मुलांमध्ये असायला पाहिजे, असणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना ह्या क्षेत्रामध्ये सक्सेस मिळेल. त्यांना स्वतःहून प्रोॲक्टिव्हली ह्या क्षेत्राबद्दल अभ्यास करायची इच्छा असेल आणि जी त्यांच्या प्रगतीसाठी कारणीभूत राहील. आता ही इलेक्ट्रॉनिक्स आणि ENTC या 2 ब्रँचमध्ये सर, जर 12वीचा आमचा विद्यार्थी आला तर त्याला 4 वर्षात इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात नक्की काय काय शिकवलं जातं? इलेक्ट्रॉनिक्स मगाशी सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचचा स्कोप किंवा त्याची क्षितिज फार मोठी झाली आहेत ओव्हर पिरियड. तर एक भाग तेथे शिकवला जातो खास करून म्हणजे हार्डवेअर, की जे बेसिकली मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर्स, चिप्स किंवा सेमीकंडक्टर्स आपण म्हणतो, की जे सगळ्याच आजकालच्या स्मार्ट गॅजेट्स किंवा स्मार्ट डिव्हाइसेसमध्ये त्याचा वापर केला जातो. दुसरं आहे त्यांना सॉफ्टवेअर कोडिंग किंवा प्रोग्रॅमिंग याची तोंड ओळख नाही, तर ॲक्च्युली बऱ्यापैकी प्रोफिशियन्सी लेवलपर्यंत जाणून, कारण इलेक्ट्रॉनिक्स ही असं डिसिप्लिन आहे की जी IT सॉफ्टवेअर बरोबर आणि कॉम्प्युटर बरोबर पण जोडून काम करते. त्यामुळे त्या क्षेत्रामधल्या सीमलेस घडामोडींकरता इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना बेसिक प्रोग्रॅमिंगचं नॉलेज, कोडिंगचं नॉलेज हे जाणून घेणं फार जरुरी असतं. त्यामुळे त्याचा पण एक प्रभाव आपल्या सिलेबसमध्ये असतो. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन बेस्ड लर्निंग असतं, की नवीन नवीन क्षेत्र जी उदयास येत आहेत तिथं कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीज प्रिव्हेलंट आहेत. फॉर एक्झाम्पल आजचं युग आहे डिजिटलायझेशनचं युग आहे. तर डिजिटलायझेशनच्या युगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, बिग डेटा किंवा डेटा ॲनालिटिक्स अशी जी अप्लाइड सब्जेक्ट्स आहेत त्याची पण चांगली त्याच्यामध्ये समावेश असतो. तर थोडक्यात काय, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन क्षेत्रामध्ये जसे विद्यार्थी 4 वर्ष ह्या 3 गोष्टी शिकल्यानंतर त्यांची तयारी ही कोर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात तर आहेच, पण त्या सोडून सुद्धा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि त्याच्याबरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंग याच्यात पण, कारण आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पण खूपसं आजकाल ऑटोमेशन बघतो, की ज्याच्यात इंडस्ट्री 4.0 म्हणतात, त्याच्यात ऑटोमेशन किंवा रोबोटिक्सचा खूप प्रभाव आहे. तर बेसिकली इट इज ऑल वर्किंग ऑन इलेक्ट्रॉनिक्स सर्किटरी. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सच्या 4 वर्षाच्या कोर्समध्ये असे विषय शिकवले जातात की ज्याचा ओव्हरलॅप म्हणून या इतर क्षेत्रांवर पण असतो. त्यामुळेच मगाशी मी पहिल्यांदा म्हणल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स ही आता मदर ब्रांच म्हणून नावारूपास येऊ लागलेली आहे. देशपांडे मॅडम, इंजिनिअरिंगमध्ये जशा वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत आणि आत्ता आम्ही असं म्हणतो की ब्रँचेसमधल्या वॉल्स आर फॉलिंग, तर ह्याच्यात इंटरडिसिप्लिनरी अप्रोच हा खूप वाढतोय आणि तुम्ही हे अनुभवलंच असेल की वेगवेगळ्या विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी सिलेक्ट होतात आणि काम तिसऱ्याच ठिकाणी करतात. तर या संदर्भात इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये इंटरडिसिप्लिनरी अप्रोचमधल्या काय डेव्हलपमेंट आहेत? सर, खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही, कारण खरंच वॉल्स आर फॉलिंग. आता इतकी नवीन क्षेत्र ओपन होत आहेत, इतक्या नवीन संधी आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत स्टुडंटसाठी,
आणि ह्या जनरेशन जी आता जनरेशन पासआउट होतीये किंवा जी नुकतीच झालेली आहे त्यांना ह्याचा प्रचंड मोठा ॲडव्हान्टेज आहे. कारण त्यांना ह्या सगळ्याला एक्सपोजर आहे, त्यांना ह्या सगळ्या हे इट इज अवेलेबल टू दॅम, त्यांना ही सगळी माहिती खूप क्विकली अवेलेबल आहे इंटरनेटद्वारे. तसं ह्या प्रश्नाच्या अगेन्स्ट मी एक प्रश्न विचारेन की व्हॉट इज ॲपल? ॲपल काय प्रकारची कंपनी आहे? इज इट अ सॉफ्टवेअर कंपनी? इज इट अन IT कंपनी? Is it a electronic company? Is it a telecom company? Is it a designing company? Or it's a manufacturing company? तुमच्या प्रश्नाचं ॲपल हे सर्वात साधं उत्तर आहे. कारण ॲपल सारख्या ज्या इंटरडिसिप्लिनरी राईट फ्रॉम डिझायनिंग द मदरबोर्ड्स टू डिझायनिंग द प्रॉडक्ट्स टू डिझायनिंग द सॉफ्टवेअर फॉर द प्रॉडक्ट टू ॲक्च्युली डिझायनिंग सेलिंग दोज प्रॉडक्ट्स इन द मार्केट, ह्या प्रत्येक क्षेत्राला एकत्र करून जे आता अतिशय वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट्स ज्या कंपनीज मार्केटमध्ये आणत आहेत, ह्या कंपनीज आता ह्याच्या पुढचं फ्युचर आहे. ॲपलसारख्या कंपनीज ज्या आहेत त्यांच्यामध्ये काम करण्यासाठी ENTC हा एक अतिशय सुंदर आणि अतिशय योग्य अशी ही डिसिप्लिन आहे इंजिनिअरिंगची. कारण त्याच्यामध्ये आपण सगळं कव्हर करतो. आपण डेटा मॉडेलिंग कव्हर करतो, डेटा स्ट्रक्चर्स, अल्गोरिथम्स, सेमीकंडक्टर्स, युअर नेटवर्किंग, हे सगळं त्याच्यामध्ये शिकवलं जातं, जे की ह्या इंटरडिसिप्लिनरी कंपनीजमध्ये आवश्यक आहे. अजून एक उदाहरण जर डिसिप्लिनरी कंपनीजचं द्यायचं झालं तर ते आहे ऑटोमेटेड कार्स. आजकाल आपल्या कार्समध्ये इतकं ऑटोमेशन आहे, राईट? तुम्ही इंटरनेट ॲक्सेस करू शकता, तुम्हाला सिक्युरिटी फीचर्स आहेत, तुमच्या कारचे फीचर्स तुम्ही मोबाईलच्या ॲपवरून कंट्रोल करू शकता, करेक्ट? स्कोडासारख्या कार्स ह्या ऑटो पार्क करू शकतात स्वतःला, करेक्ट? तर त्यामुळे अशा ह्या ज्या क्षेत्र आहेत ही सगळी क्षेत्र आता मर्ज व्हायला लागलेली आहेत, ही एक व्हायला लागलेली आहेत. अँड दॅट इज द इंटरडिसिप्लिनरी स्कोप दॅट ENTC ॲज अ ब्रांच, इंजिनिअरिंगची ब्रांच, ह्याला हा खूप मोठा ह्या स्टुडंट्सला हा स्कोप आहे. सर्वात चांगली गोष्ट ही ह्याचा बेनिफिट जो आहे हा या करंट आणि जी आता काही वर्षापूर्वी पासआउट झालेले आहेत किंवा आता जे फ्युचरचे पासआउट होणार आहेत त्या स्टुडंट्सला खूप जास्त आहे. कारण ह्या इंडस्ट्री आता एक वाईडली एक्सेप्टेड इंडस्ट्रीज आहेत आणि दिस इज द फ्युचर. ह्या तुमच्या पुढच्या, आणि आय एम शुअर सर इज गोइंग टू गिव्ह अस मोर इन्फॉर्मेशन, पण ह्या फ्युचरच्या इंडस्ट्रीज आहेत आणि ह्या इंटरडिसिप्लिनरी काही क्षेत्रांच्या ज्या आहेत ह्याच्यामध्ये ENTCचा हे करिअर आहे आणि ह्या मोठ्या प्रमाणात आता ह्या स्किल्सचा वापर होणार आहे. सर, तुम्हाला पुढचा एक असा प्रश्न विचारायचा आहे की आमचे जेव्हा पालक आणि विद्यार्थी कुठली ॲडमिशन प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतात तेव्हा ते असं म्हणतात की बाबा आत्ता या ब्रँचला चांगले दिवस नाही आहेत म्हणून या ब्रँचला ॲडमिशन घेत नाही. त्याच वेळेला ज्या ब्रँचला खूप चांगले दिवस असतात त्याला ॲडमिशन घेतात. आणि विद्यार्थ्यांचा दरवेळी प्रॉब्लेम असा होतो की ते पासआउट होतात त्यावेळी त्या ब्रँचचे दिवस तेवढे काही सुगीचे नसतात. तर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचचं फ्युचर तुम्हाला नक्की काय दिसतंय? म्हणजे एक 10 वर्षांनी ही ब्रँच कुठं असेल, त्याच्यातला स्कोप काय असेल, ह्याच्याबद्दल काय आपण सांगू शकाल? इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन क्षेत्राचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे असं मला वाटतं. आणि त्याला सबस्टॅन्शिएट करण्याकरता मी आपल्या निदर्शनास काही ठळक गोष्टी आणू इच्छितो. इंडिया ॲज अ $5 ट्रिलियन इकॉनॉमी हे विजन भारत सरकारने आपल्या पुढे ठेवलं आहे बाय 2025. त्याचप्रमाणे डिजिटल इंडिया हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट भारताने आखलेला आहे. त्याच्या अंतर्गत स्मार्ट सिटीज मुवमेंट आखलेला आहे. त्याचप्रमाणे नीती आयोग जो आपला थिंक टँक असतो त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रॅटेजी इन इंडिया असं एक डॉक्युमेंट पब्लिश केलं आहे. तर या सगळ्या आपण डॉक्युमेंट्स पाहिलेत तर याच्यातनं इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला त्यांनी फार मोठा पुश आपण ज्याला म्हणतो तो दिलेला आहे. आपण आता असं बघूयात की आज भारताची चायनावर डिपेंडन्सी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये खूप आहे. जवळपास 98% कॉम्पोनंट्स used in any electronic circuits are imported from China. आत्मनिर्भर भारत अंतर्गत योजनेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया ह्याला फार मोठा एक पाठपुरावा सरकार करत आहे. तर याच्या अंतर्गत ICs, मायक्रोप्रोसेसर्स, इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स, LED आणि LCD मॅन्युफॅक्चरिंग, त्याचप्रमाणे ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, रोबोटिक्स, ड्रोन
यासारखे वेगवेगळी नवीन क्षेत्र इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग करता भारतामध्ये उदयास येत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसीज पण भारत सरकारने आखलेल्या आहेत आणि त्यानुसार प्रचंड प्रमाणावर रोजगार याच्यामध्ये निर्मितीची फार मोठी शक्यता निर्माण झाली आहे. सगळ्यात मोठं जीची इस्टॅब्लिशमेंट आहे R&D आउटसाइड अमेरिका. तर हे असं निर्देश आहे की भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग ॲज वेल ॲज सर्व्हिस दोन्हीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरला प्रचंड प्रमाणात येत्या काळामध्ये स्कोप आहे. खूप खूप धन्यवाद सर. आमच्या विद्यार्थ्यांना हे तुमचं मत ऐकून डेफिनेटली एनर्जेटिक वाटलं असेल. आता राखी देशपांडे मॅडम, जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना रिक्रूट करता, आता तुम्ही आधी IBMमध्ये होतात, आत्ता तुमच्याकडे 5,000 लोक काम करतात, तर वेगवेगळ्या कॉलेजमध्ये तुम्ही जेव्हा रिक्रुटमेंटसाठी जाता तेव्हा तुम्ही त्या विद्यार्थ्यांमध्ये काय शोधत असता, त्यांच्याकडे काय अपेक्षा असतात तुमच्या, याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. काही खूप मूलभूत गोष्टी आहेत ज्या विद्यार्थ्यांमध्ये असायला पाहिजेत आणि काही त्यांच्या क्षेत्राशी रिलेटेड असतात. तर मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्या आहेत की तुमचा कॉन्फिडन्स. आणि बऱ्याचदा मुलं कन्फ्यूज होतात कॉन्फिडन्स आणि स्ट्रीट स्मार्टनेस ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. कॉन्फिडन्स जो येतो तो अभ्यासातनं येतो, राईट, तुमच्या टीचर्सच्या गायडन्समधनं येतो, तुम्ही तो गायडन्स किती सिरियसली घेतला ह्याच्यातनं येतो. स्ट्रीट स्मार्टनेस तुम्हाला मूवी बघून पण येऊ शकतो, करेक्ट, कारण तुम्ही ते ॲक्ट आउट करत असता. तर तो कॉन्फिडन्स, एक स्ट्रॉंग सेल्फ कॉन्फिडन्स असणं खूप आवश्यक आहे, जो तुम्हाला तुमच्या ज्ञानात आलेला आहे. तुमचं कम्युनिकेशन खूप आम्हाला जाणवतं की जेव्हा तुम्ही जागतिक लेवलवरती काम करता, जेव्हा तुम्ही अनेक वेगळ्या वेगळ्या देशांच्या लोकांबरोबर मिळून एखादं प्रोजेक्ट करता, एक्झिक्यूट करता, तेव्हा तुमचं कम्युनिकेशन, बोलण्याचं कम्युनिकेशन आणि ऐकण्याचं कम्युनिकेशन, ह्या दोन्ही गोष्टी वर्ल्ड क्लास असणं अतिशय आवश्यक आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला असं दिसतं की बरीच मुलं याच्यामध्ये तेवढे स्किलफुल नसतात. तर कम्युनिकेशन हा एक खूप महत्त्वाचा भाग मुलांमध्ये आम्ही बघतो. अर्थातच जेव्हा त्यांना एका मोठ्या टीममध्ये काम करायचं असतं तेव्हा तुम्ही तुमच्या टीम मेंबर्सबरोबर कसं काम करता, कसं तुमच्या ऑर्गनायझेशनच्या प्रोजेक्टचे जे ध्येय आहेत त्या ध्येयाला तुम्ही कसं अलाईन करता, त्या ध्येयाला तुमचं पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन व्हावं याच्यासाठी तुम्ही स्वतःला कसं तयार करता, हा एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही त्याच्यामध्ये बघतो. आणि तुमचं स्किल काय आहे, तुमची लेवल, तुमचा इंटेलिजन्स काय आहे. स्किल हे फक्त मार्कात येत नाही, राईट. कारण मी बघितलेलं आहे की तुमचे कॉलेज असू दे किंवा बाकी अनेक कॉलेजेस आहेत जे मुलांसाठी इतके कार्यक्रम राबवतात की त्यांचं फंडामेंटल कॉन्सेप्ट्स क्लिअर होणे, त्यांचे टेक्निकल स्किल्स क्लिअर होणे. जाता जाता सर, दोन्ही एक्सपर्टनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय संदेश द्या? की मुलांना अगदी निश्चितच सांगेन की ह्या तुमच्या इंडस्ट्री जो सिलेबस आहे हा सिलेबस तुमचं फाउंडेशन बनवणार आहे, पण ह्याच्या पलीकडे जाऊन जे काही किस्टोन सारख्या इन्स्टिट्यूशन्स तुमच्यासाठी प्रोग्राम्स राबवत आहेत त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यायला पाहिजे. कारण दॅट इज गोइंग टू डेव्हलप युअर पर्सनॅलिटी ॲज अ प्रोफेशनल. एक प्रोफेशनल म्हणून तुमच्या पर्सनॅलिटीचं जे फाउंडेशन आहे ते ह्या इन्स्टिट्यूट्समध्ये घडवलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्ही भाग घ्या. मला वाटतं ॲज आय सेड इट्स अ व्हेरी व्हेरी ग्रेट ब्रँच टू. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या संध्या या भारतापुरत्या सीमित न ठेवता विद्यार्थ्यांनी ग्लोबल ड्रीम्स नर्चर करायला शिकावं. ग्लोबल ड्रीम्स नर्चर करण्याकरता ग्लोबल इकॉनॉमिक्स आणि ग्लोबल जिओपॉलिटिकल डेव्हलपमेंट्स आणि ग्लोबल इंडस्ट्रीजले ट्रेंड्स याचा कायम अभ्यास करत राहावं. त्यामुळे आपल्या करिअरला भारतापुरतीच मर्यादा न ठेवता पूर्ण जग हे एक बाजारपेठ किंवा ही एक इंडस्ट्रियल अपॉर्च्युनिटी असं और करिअर अपॉर्च्युनिटी असं म्हणून बघावं. तर उडगीकर सर आणि देशपांडे मॅडम, आपण वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलात. तुमच्या इतक्या वर्षाच्या अनुभवाची शिदोरी तुम्ही आमच्या पालकांसमोर व्यक्त केलीत आणि पालकांनी सुद्धा ह्या पर्टिक्युलर क्वेश्चन्समधनं मिळालेल्या उत्तराचं चांगल्या पद्धतीचं फलित करून त्या विद्यार्थ्यांच्या निर्णयात काहीतरी हातभार लागेल असं एक पॉझिटिव्ह नोटवरती मी आपल्याला धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी आपण आलात. शलाका फाउंडेशन किस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगतर्फे आपले धन्यवाद. कालच्या कार्यक्रमात आपण मेकॅनिकल आणि त्याच्या अलाइड ब्रँचेस या विषयात माहिती करून घेतली. आजच्या कार्यक्रमात इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड ब्रँचेस या संदर्भात माहिती आपण तज्ज्ञांकडून करून घेतली.
आता सर्वात महत्त्वाची आणि विद्यार्थ्यांची सध्याची हॉट फेवरेट ब्रँच म्हणजे कॉम्प्युटर आणि IT ह्या संदर्भात माहिती देण्यासाठी उद्या मान्यवर येणार आहेत. तरी सर्वांनी शेवटच्या कार्यक्रमाला सुद्धा तसाच आस्वाद घ्यावा. धन्यवाद.